रूपश्री यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्याला हिरव्या माठाची वडी करून दाखवणार आहे। हिरव्या माठाची वडी करण्यासाठी 200 ग्राम हिरवा माठ घेतलेला आहे। मिक्सर जारमध्ये पाव वाटी बारीक वाटून घेतलेले सुके खोबरे घालणार आहे। 6 लसूण पाकळ्या घालणार आहे। अद्रकचा तुकडा, 1 चमचा ओवा घालणार आहे। 1 चमचा जिरे घालणार आहे। 6 हिरव्या मिरच्या घालून सुके वाटण करून घेणार आहे। सुके वाटण तयार झालेले आहे। स्वच्छ धुवून चिरून घेतलेल्या हिरव्या माठामध्ये तयार केलेले सुके वाटण घालणार आहे। एक चमचा सफेद तीळ घालणार आहे। चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घेणार आहे। थोडे थोडे चणा डाळीचे पीठ घालून मिक्स करून घेणार आहे। मसाला वाटून घेतलेले पाणी घालणार आहे। वड्याचे मिश्रण घट्टसर होईपर्यंत थोडे थोडे चण्याच्या डाळीचे पीठ घालून मिक्स करून घेणार आहे। आपण पाहू शकता हिरव्या माठाच्या वड्याचे मिश्रण घट्टसर झालेले आहे। हिरव्या माठाच्या वड्या वाफवण्यासाठी ताटाला तेल लावून घेणार आहे। हिरव्या माठाच्या वड्याचे मिश्रण ताटामध्ये घालून थापून घेणार आहे। वरून सफेद तीळ घालणार आहे। हिरव्या माठाच्या वड्या वाफवण्यासाठी तयार झालेल्या आहेत। कुकरमध्ये रिंग ठेवून 2.5 ग्लास पाणी घातलेले आहे। हिरव्या माठाच्या वड्याचे ताट ठेवणार आहे। कुकरला शिट्टी न लावता 20 मिनिटे वाफवणार आहे। 20 मिनिटे झालेले आहेत। वाफवलेली हिरव्या माठाच्या वड्याचे ताट काढून घेणार आहे। थंड झाल्यावर हिरव्या माठाच्या वड्या कापून घेणार आहे। हिरव्या माठाच्या वड्या मीडियम गॅसवर क्रिस्पी गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घेणार आहे। हिरव्या माठाची एक बाजू तळली गेल्यावर दुसरी बाजू पलटी करून तळून घेणार आहे। हिरव्या माठाची वडी तयार झालेली आहे। प्लेटमध्ये काढून घेणार आहे। हिरव्या माठाची वडी खूपच चविष्ट लागते। आपण जरूर करून पहा।